ವಸಾಹತಿಗಾಗಿ ಅನುದಾನದಿಂದ ಸಿಸಿ ರಸ್ತೆಗಳು ಮತ್ತು ಚರಂಡಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ನಿಧಿ ಮಂಜೂರಾಗಿದೆ. ಕರ್ನಾಟಕದ ಬಾಲಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಸೋಮವಾರ ಹಲಗಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಕೆಲಸಗಳ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಚಾಲನೆಯನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಲಗಾ ಗ್ರಾಮದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮದ ಬಹಳಷ್ಟು ಪುರುಷರು ಮತ್ತು ಮಹಿಳೆಯರು हाजरिದ್ರು. दसरा सणांचा हार्दिक शुभेच्छा. आणि आज यामुळे 1 कोटी निधीचा डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी शिवाजी गल्ली ह्या गल्लीमध्ये रोड चांगला रोड आणि दोनों साइडला गटर आणि एक तळाचं मेन गटर हे करायला आज आम्ही इकडे उपस्थित आहे. आम्ही सदैव ना वकील साहेब म्हणतो आणि आमचा भाऊ आमचा सदैव आमच्या सोबत राहणारे महावीरांना आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष आणि उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सदस्य गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि खास करून माझा सर्व महिलांना आज सण आहे तरी सुद्धा सकाळी 9ला तुम्ही सर्व इकडे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि मी एक गावी दिले होते विकास माझं ध्येय आहे आणि एक दिवस बेळगाव ग्रामीणला आम्ही बारामती करतो म्हणून एक गावी दिले होते आणि ते नक्की माझं जो स्वप्न आहे बारामती करायचं वो नक्की साकार होईल. फक्त तुमचा सर्वांचा मला आशीर्वाद आणि मार्गदर्शन पाहिजे. आणि इकडे उपस्थित लई महिलांना गृहलक्ष्मीचा योजनाचा उपयोग व्हायलाय. आणि तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगू इच्छितो. 7 तारीखला 2000 येणार उद्या आणि 9 तारीखला 2000 4000 सण आहे म्हणून मी सगळं कर्नाटक राज्याचा महिलांसाठी 2 महिन्याचा 5000 कोटी अकाउंट मध्ये घालून मी बेंगळूर म्हणजे इकडे आलेला आहे. तो 2-3 दिवस मध्ये म्हणजे ज्यांचा अकाउंट मध्ये 4000 येईल. आणि फक्त एकच माझं विनंती आहे, काय माझं स्वप्न होतं साकार व्हायचं म्हणजे एकदम जवळ आहे. तर तुम्ही तुमचा जो एक पाठिंबा आहे त्या पाठिंबा मला पाहिजे. नाहीतर काय होईल, वकील साहेबने आता काय सांगितलेलं, इलेक्शन मध्ये लई लोक येतात, हे सांगतात ते सांगतात, परंतु काम करणारे कोण आहे त्यांचा पाठिंबा तुम्ही द्या म्हणून विनंती करू. आणि ग्रामपंचायत आहे हलगा ग्रामपंचायत मोठा ग्रामपंचायत आहे आणि सर्व सदस्यांचा किती मला सहकार आहे. सर्वांचा एकही ध्येय आहे, ग्रामपंचायतचा एकही ध्येय आहे की हलगामध्ये काहीतरी करूया. आणि मॅडम कडे इकडे म्हणजे माझ्याकडे लई वेळ महावीर अण्णाला घेऊन येते आणि मॅडम आमच्या गावाला हे पाहिजे, आमच्या गावालाच हे पाहिजे. तो मान्य आहे. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह आहे तर मी ऍक्टिव्ह. आता ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत तर ऍक्टिव्ह नाही तर काय होत नाही. तर तुम्ही माझं समोर जो म्हणलेला आहे की इकडं रोड पाहिजे, इकडं गटार पाहिजे, त्याप्रमाणे आज काम सुरू झालेलं आहे. आणि एक चांगलं कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलेलं आहे. आणि तुमचं सर्वांचं पण जबाबदारी आहे की चांगलं काम होत आहे या नाही. काय म्हटले तर कॉन्क्रिटीकरण म्हटले तर कॉन्क्रीट रस्ता म्हटले तर एक वेळ आम्ही रस्ता केल्यानंतर 7 वर्ष काही पण करायला येत नाही. हे सरकारचा नियम आहे. 7 वर्ष ते पोडले बाबा, ते बाद झालं तरी काही पण करायला येत नाही. एक वेळ होत असताना तुम्ही सर्व जबाबदारी घ्या आणि कमीत कमी 20 दिवस तुमच्या घरचा समोरचा जो रोड आहे तिकडे पाणी टाका. 20 दिवस हिलिंगचा टाइम असतात. फक्त कॉन्ट्रॅक्टर पाणी टाकायचं. आम्हाला काय म्हटले तर तुमच्या घरचा समोरचा रोड चांगला व्हायला पाहिजे तर तुम्ही सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी तुमचं अंगण किती मोठं होतात त्यामुळे अंगणला पाणी हे करून 20-30 दिवस पाणी हे करा. चांगला रोड तुम्हाला करून देते. कॉन्ट्रॅक्ट वेळी संपल्यानंतर हे रोड. राजशेखर हिरेमठ, KMM कन्नಡ, बेळगावी.
ನಮ್ಮ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಎಲಿಜಿಬಲ್ ವರ್ಕರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಈ ವರ್ಷದಿಂದ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇಟ್ ಇಸ್ ಲಿಂಕ್ ವಿತ್ ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್. ಆಧಾರ್ ಸೀಡಿಂಗ್ ಹಾಕಬೇಕು, ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ವೆಬ್ಸೈಟ್ ಇದೆ, ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕ್ಬೋದು ಅಂತ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. 2022-23 ಸಾಲಿನ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಹಾಯಧನಕ್ಕಾಗಿ ಸಲ್ಲಿಸಲಾದ ಅರ್ಜಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ಯಾಟ್ಸ್ ಐಡಿ ಅಥವಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಐಡಿ ನಮೂದಾಗದ ಅರ್ಜಿಗಳಿಗೆ ಧನ ಸಹಾಯ ಮಂಜೂರು ಮಾಡಿಲ್ಲ. ಸದರಿ ಫಲಾನುಭವಿಗಳ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಮಂಡಳಿಯ ವೆಬ್ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಲಾಗಿದ್ದು, ಕೂಡಲೇ ಕಾರ್ಮಿಕ ನಿರೀಕ್ಷಕರ ಕಚೇರಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ 15 ಅಕ್ಟೋಬರ್ 2024 ಒಳಗಾಗಿ ಐಡಿಗಳನ್ನು ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ.